आपण करतो या स्पर्धेला काही क्षणामध्ये सुरुवात. टॉस झाला पहिला मॅचचा. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं वाल्मिक भंडार प्रीमियर लीग 2026 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशू छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी समालोचनाकडे होतोय. मी तुमचा सर्वांचा समालोचक अजित कृष्णा देसाई. आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये आकाश सरांचा आवाज, महाराज यांचा आवाज ऐकला आणि आजच्या दिवसामध्ये इथून स्कोरर लगेचच अध्यक्ष स्कोरिंग साठी लगेचच पाठवायचा. आपला कमिटी मेंबर कोणी असेल लगेच या. जय दादा स्कोरिंग साठी यायचं प्लीज. स्कोरर नाहीये कोणी, प्लीज या लगेच. इथून मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीमचे 12 मॅन कंपल्सरी असणं गरजेचं आहे. जर 12 मॅन नसेल तर 2 धाव्यांची पेनल्टी, 3 धाव्यांची पेनल्टी इथून समोरच्या संघाला दिली जाईल. पहिला बॉल पडण्या अगोदर जर इथे खेळाडू उपस्थित नसला 12वा तर 3 धाव्यांची पेनल्टी कंपल्सरी. या स्पर्धेचा नियम सनी लक्षात घ्यायचा. जर इथून जर नसला तर पेनल्टी दिली जाईल. पहिला बॉल पडण्याआधी जर उपस्थित नसेल तर काल आम्ही असं दाखवलंय. हा फिल्डर नाही आहेत.
कोणीही पाठवा असं नाही, त्यांची बॅटिंग आहे, त्यांचा खेळाडू एक येऊ शकतो. जर आले नाही तर इथून 3 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्यायचं आहे. पहिला बॉल पडण्याआधी तुमची बॅटिंग आहे, त्याचा खेळाडू जर उपस्थित नसेल, रतन स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, हलक्या त्यानं कट केला. क्षेत्ररक्षक 2 वरती आपण पाहतोय. इथून मिळेल एक फक्त सिंगल. सुरुवात झाली इथून श्री गणेशा झाला. गणरायाला आपण जरूर साकडण घातलंय. रतन आणि सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उंच, क्षेत्ररक्षक झेल खाली, डिफला झेल, बॅटर बाद, विकेटचं पतन. ज्या खेळाडूंना आतापर्यंत वाल्मिक प्रीमियर लीग नव्हे तर वाल्मिकच्या स्पर्धा भरपूर गाजवल्या, तो खेळाडू आज मात्र कुठेतरी मैदानाच्या बाहेर जात असताना. रतन बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, महत्वाचा विकेट, ज्यासाठी हे जाळं विंडलं होतं, ती विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना. बॅटर बाद, रतन मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का, टीम बॅटिंग करत असताना. मार्च चॅलेंजर या संघाला. रतन ही खेळाडू भरपूर महत्वाचा टीम, कारण आयकॉन म्हणून आज ओळखला जातो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये रतनचा खेळ भरपूर चांगला राहतो. आम्ही वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये बघितलं, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हा खेळाडू कुठेतरी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करतो. मात्र आज आयकॉन म्हणून खेळत असताना कुठेतरी 2 मॅच मध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं नाहीये. मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अजय आपल्याला बघायला मिळेल. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आपण बघतोय. पुन्हा एकदा हा बॉल अतिशय चांगला टप्पा पडल्यानंतर इथून निघून गेला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट काय असतं ना, हे दाखवणं भरपूर गरजेचं आहे. आणि हे क्रिकेट रंगत असताना वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 भव्य आणि दिव्य आयोजन नाईट स्पर्धा तुम्ही सर्वजण एन्जॉय करतात. आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये आला अजय एजे आपण पाहतोय. ओहो हो, दांडीगुल, बॅटर बाद, विकेटचं पतन. काय वेग होता बॉल वरती आणि बॅटर अजय बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मार्च चॅलेंजर संघाला. बॅटर बॅक टू द पवेलियन, मैदानाच्या बाहेर जातो. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघ मालक आहेत निलेश इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलात. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. अतिशय चांगली संकल्पना, अतिशय चांगली स्पर्धा आपण बघतोय. वाल्मिक प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य डे नाईट स्पर्धा एन्जॉय करत असताना हे सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग आज रविवार म्हटलं जातातच या क्रीडांगणावरती सेमीफायनल फायनलला गर्दी होणार का? कारण उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील. अध्यक्षानं जी कमवलेली माणसं ती आज इथे उपस्थित राहतील. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षकाला आपल्याला पाहायला मिळतं. हलक्यातनं कट केला. क्षेत्ररक्षक 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आणि वेगानं इथून 2 धावा कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 2 न पुढे सरकला आतापर्यंत. 3 आणि स्कोरबोर्ड 3 धावा. विकेट गेला 2. ओव्हर नंबर 1 मध्ये अजय आपल्या गोलंदाजीमध्ये अतिशय चोख काम करणं आपण बघितलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल फुल टॉस का बसला. बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतो. आजच्या दिवसामधला पहिला बॅटर आपण बघितलं. सनीच्या बॅटमधून धावा आल्या 4. सुरेख चौकार, 4 धावा अगदी परफेक्ट पाहायला मिळाला. आणि इथून षटक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये वापरल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण सुजयला पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आलात. इथून चांगली गोलंदाजीच करणं भरपूर गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघायला गेलो तर फक्त 7च धावा खर्च केला. ते एचएन आणि 2 विकेट्स मिळवून दिला. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत आणि अवघड होतं थोडस उलट झेड घेणं. मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. 2 लगेच बॅकअपला खेळाडू आलेत. आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये.
वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 हे भव्य आयोजन आपण बघतोय. डे नाईट स्पर्धा सर्वजण एन्जॉय करतायत. हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल शेवटच्या क्षणाला अडवला. त्यानंतर धावा कंप्लीट झाला. 2 तिसरीचा कॉल. तिसरी धाव देखील इथून वेगानं कंप्लीट झाली. जबाबदारी या दोघा खेळाडूंवरती आहे. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. मार्स चॅलेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना संघ पाहतोय टीम आई विटलाई देवी प्रतिष्ठान. आई विटलाई देवी प्रतिष्ठान म्हटलं तर अर्थातच नामदेव साळुंके यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. महत्वाचा रत्न मैदानाच्या बाहेर तो अनमोल रत्न त्यानं भरपूर स्पर्धा गाजवल्या. हा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय निघून चालला. आउटफील्ड फास्ट. आयकॉन पाठलाग करतोय मात्र शेवटच्या क्षणाला दन 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 करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय सुरेख चौकार. 4 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बघायला गेलं तर सजलंय ते मात्र 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय सर्व मान्यवर माननीय सन्माननीय आदरणीय संतोष तोडकर बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव. साई बैलानं भरपूर असं नाव बनवलं कमवलं. अतिशय आपण बघितलं संतोष तोडकर चांगलं व्यक्तिमत्व विशेष सहकार्य त्यांचं राहिलं. माननीय सन्माननीय आदरणीय आपण बघितलं चंद्रकांतजी साळके यांचं देखील सहकार्य. भैयासाहेब भरपूर मेहनत भैयासाहेबांची राहिली आणि त्यानंतर हा बॉल निघून चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. धावा मिळतील त्या 4. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपण बघितलं सुजय यांना धावा आतापर्यंत खर्च केला मैदानाच्या आतमध्ये टोटल 13. वेलकम निलेश, तुमचं सहर्ष स्वागत. नक्कीच संघ मालक आहेत. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमी खेळलं जातं. आज गोलंदाज म्हणून ओळखला जाणार. हा बॉल आडवा पाट्ट भिरकावला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि फिल्डिंग चुकीची झाली आणि त्यानंतर धावा मिळाला त्या मात्र 4. खेळाडू एकदम लेझी राहिले. हा बॉल अडला असता मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर 4 धावा. एक चांगला खेळाडू आहे तो. अपेक्षा नव्हता त्या खेळाडूकडून की हा बॉल अडवणार ना, मात्र हा बॉल कुठेतरी सोडून दिला आणि इथून मिळाला त्या धावा 4. धावसंख्या धावफलकावरती 4 न पुढे सरकले. 24. भरपूर धावा झाल्या. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 7च होत्या. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि वेगानं बॉल. इथून धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि सर्व आपण काही सांगून जातो. अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये नेहमी काही ना काहीतरी वेगळी संकल्पना असते आणि अतिशय चांगलं क्रिकेट हे सर्व खेळाडूंच्या माध्यमातून बघतो आपण आणि इथून तेच ते क्रिकेट वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 हे भव्य आयोजन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आला 3ऱ्या ओव्हरमध्ये. ओम एक नामवंत खेळाडू आहे. अतिशय चांगलं क्रिकेट नेहमी ओमचं राहतं आणि इथून आता गोलंदाजी करणं गरजेचं. चांगली गोलंदाजी आता ओमला इथून करावी लागेल. हा बॉल आडवा बॅट घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली. 1 बाउन्स बॉल लगेचच हातामध्ये कॅरी केला आणि लगेचच फेकला. मिळेल फक्त एक सिंगल न धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले आहे. ती 27 धावा. 27 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. चांगलं क्रिकेट वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 मध्ये हे सर्व क्रीडा रसिकांचं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा ओम. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर आला. वाईटचा इशारा. अंपायरचा कॉल वाईट बॉल. इथून एकदा ऍड होईल. अशी चुकी करून चालणार नाही. धावा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. टॉस जिंकला टीम मार्स चॅलेंजर. टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट बॅट. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी टीम सागावला.
आपण बघतोय इथून चांगला बॉल खेळण्याचं गरजेचं. हा बॉल आडवा बॅटनं घेऊन गेला. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः आयकॉन डिपला जाईल. बॅटर बाद विकेटचं पतन. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः निलेश बॅक टू द डगआउट. अशी सांगितलं ओमनं गोलंदाजी करत असताना अतिशय चांगला खेळ. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे तो. हा बॉल हलक्यात घेऊन काढायचा होता. क्षेत्ररक्षक आहे दुर्वती. एक सिंगल इथून मेल. चांगला खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 या आयोजन आपण पाहतोय. डे नाईटची स्पर्धा. भरपूर खेळाडू वाल्मिक पठार मधले खेळले नाही नाईट मध्ये. आज इथून खेळावा लागतोय. कव्हरच्या दिशेनं गॅप फार मोठी आहे. आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक पोहोचले आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये. ते आपण बघणार आहोत. ते फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. अतिशय चांगलं क्रिकेट इथून सर्वांच्या माध्यमातून आपण बघितलं. माननीय सन्माननीय आदरणीय अध्यक्ष राहुल दादा डीजे भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. कारण त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष म्हटलं तर अर्थातच पॉवरफुल आहे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये माशकडे होतो. हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि शेवटच्या क्षणाला बॉल वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय. सुरेख चौकार 4 धावा. शेवटचा बॉल एक सिंगल इथून मिळेल. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टामध्ये. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. (35) 18 बॉल 35 धावा धावफलकावरती. साई या वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. अतिशय चांगले एडिटर्स म्हणून ओळखलं जाणारं नाव साई आपण बघतोय. चांगले व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. भरपूर अशी मेहनत त्यांची राहते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वेलकम सागर नामदेव. तुमचं देखील सहर्ष स्वागत. चांगले खेळाडू आहेत टीम आटवली. आणि इथून आपण बघतोय रन आउटची संधी असेल सुरक्षित आहे. आणि इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आउट झाला. बॅटर बाद OUT मगारी परतावा लागेल. अक्षय बॅक टू द डगआउट. आणखीन एक धक्का टीम मार्स चॅलेंजर संघाला. चांगला खेळ इथून करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चालल्यात मात्र मिळेल फक्त एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. बॉलिंग नंबर 4 मध्ये गोलंदाज अभिजितला वापरला. आणि इथून अभिजितला आता चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करत असताना वाल्मिक प्रीमियर लीग 2026 हे सर्व मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. हा बॉल टफा पडल्यानंतर निघून गेलाय. डॉट बॉल
चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन त्या गोलंदाजाजवळ आपण पाहतोय आणि इथून असंच चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार. क्वालिटी क्रिकेट का असताना, क्रिकेटचा दर्जा का असतो ना, हे दाखवणं भरपूर गरजेचं आहे. आणि हेच क्रिकेट रंगत असताना या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. रनआउटची संधी डायरेक्ट केला होता ओमना, मात्र झाला नाही. तिथून मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर अतिशय चांगली अशी ही लीग तुमच्या भेटीसाठी आले. सर्व खेळाडू आज नेहमी वेगवेगळ्या टीम मध्ये खेळतात, मात्र आज सर्वांना एकत्र मिळून मिसळून खेळावं लागतं आणि हेच क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आपण पाहतोय. एक सिंगल मिळते, दुसरीचा कॉल रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल का विकेट, मात्र नाही. पैकी भरपूर जास्त लांब आणली, त्यानंतर 2 धावा वेगानं कंप्लीट केला. 1 to go शेवटचा बॉल असेल. चेंडूचा खेळ झाला. 1 to go शेवटचा बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था मार्ग असतं. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं उमसाई MTC क्वालिटी क्लिअरिटी काय असतं दाखवण्याचं काम नेहमी करत असतं. हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चाललाय दूरवरतून आणि कॅच ड्रॉप. स्लो देखील आले असते तर झाली असती कंप्लीट, मात्र कुठेतरी कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा कंप्लीट झाल्या मैदानाच्या आतमध्ये. त्या मात्र 41 धावा, अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना मार्च चॅलेंजर हा संघ आपण पाहतोय. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोशांकी क्षेत्रामध्ये मेल एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. राहुल दादा 2 मिनिटं इकडे या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगलच मिळेल. नेक्स्ट मॅच टीम साईशा 11 कॅप्टन संघ मालक आणि टीम वैभवी आरव कॅप्टन आणि संघ मालक. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस स्पर्धेचा नियम, आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच लगेचच उपस्थित राहायचं. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण बघणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. स्टेप आउट झालाय, लॉंग ऑन बॉल रिकव्हर करत असताना बॅट ऑफ द साऊंड बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. क्लासिकल बॅट मधून क्लासिकल षटकार आम्हाला व्यासपीठाला मानवंदन देत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सनीच्या बॅट मधून आला 6 धावा. 49. काय खेळ राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल देखील बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल आणि इथून दुसरी कंप्लीट. 2 धावा वेगानं मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकले आतापर्यंत. 51 51 50 ओलांडले. 52 धावांचं एक मोठं लक्ष इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार. अजूनही एक बॉल शिल्लक असणार आहे. 1 की 2 बॉल बाकी आहेत. एक शॉर्ट रन. ओके, अंपायर 1 रन कमी करायचे. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल आडव्या बॅटनं विरकावून दिला. गॅप फार मोठे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून जाईल गॅप मधून. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. सुरेख चौकार. चोपन्न धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल वरती देखील बेधडक कडक क्षेत्ररक्षक आज फिल्डिंग प्रशांतची अतिशय चांगली प्रसादची फिल्डिंग पाहायला मिळाली. आयकॉन का घेतलाय या संघामध्ये सांगण्याचं काम हा खेळाडू करतोय. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरीचा कॉल. मात्र इथून 2 वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 2 न पुढे सरकल्या. 3 57 झाल्यात आणि 58 धावांचं एक मोठं लक्ष, एक मोठा वाण इथून पार करायचं.
ते मात्र आता मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मार्च चॅलेंजरनं बनवल्या 57 आणि 58 धाव्यांचं लक्ष ठेवलंय आई विटलाय देवी प्रतिष्ठान या संघासमोर. नेक्स्ट मॅच टॉस साईशा 11 नंतर ओके. तर यानंतरचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल वाल्मिक पाटील क्रिकेट असोसिएशनचा आकाश सरांचा हक्काचा आवाज. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वाल्मिक पाटील प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन. चला टॉस साठी या. वैभवी आरव वॉरियर्स आणि वैभव स्मृती अशी मॅच आहे. त्या मॅचचा आपण करूया टॉस. वाल्मिकी पाटील प्रीमियर लीग प्रभाग क्रमांक 3 2026 मध्ये आपण आहोत आणि याचा दिवस आहे दुसरा महत्वाचा मेगा फायनलचा. आज दिवस फायनल आजच्या रात्रीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार. डे नाईट स्पर्धा चालू आहे. डे नाईट स्पर्धेमध्ये आजचा दिवस फायनल, शेवटची रात्र, महत्वपूर्ण दिवस. चॅम्पियन संघ आजच्या दिवसामध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे. अठ्ठावन्न धाब्यांचं लक्ष आहे विठला देवी प्रतिष्ठान टीमला. आता 30 बॉल मध्ये 58 धाब्यांपर्यंत पोहोचायचं आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल अजित यांचा खोलव्या टप्प्याचा बॉल होता. भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेग भरपूर होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. नामदेव साळुंके स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात अगदी थोडीशी लडखडच झाली संघाची, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करतील, कशा पद्धतीने खेळ होईल हे देखील पाहणं भरपूर रंजक आहे. पुढे सरसावून समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न, परंतु बॉल पाठीमागे गेला नाही, अडवू शकले. स्टेट हिटला समोरच्या दिशेमध्ये बॉलला धाडलं. सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक, भरपूर चांगला फटका नामदेव साळुंके यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. सोडून दिलं. या बॉलला ओळखलं होतं.
इट इज अ व्हाईट बॉल. सवेर मारा अवांतर दिशेने प्रवास केला बॉलने. आयवा कॅच साठी प्रेक्षकांसाठी सूचना असेल, गॉगल आहे आयवा कॅच साठी. जो खेळाडू आयवा कॅच पकडेल त्यासाठी गॉगल असणार आहे. महेश साळुंके मॅगी यांच्याकडून तो गॉगल इथे दिला जाईल. फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी असणार आहे हे पारितोषिक, खेळाडूंसाठी नसेल. जो प्रेक्षक वर्ग, जो खेळाडू या लीग मध्ये खेळत नाहीये अशा खेळाडूंना आणि अशा प्रेक्षकांना ते प्राइज इथे दिलं जाईल. पुढे सरसवून खेळायचा होता, कॅच इज अ कॉल आणि कॅच पकडली आहे. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर उचली घेतोय आणि बॅटची कडा घेऊन जातोय सरळ. यष्टीरक्षक अक्की मानेच्या हातामध्ये. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. अभिजित मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सुरुवात आपण पाहिलं अभि मोडक करत असताना त्यांना पहिला चेंडू पहिली धाव अवांतर मिळाली आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव 101 धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8च्या घरामध्ये. यावेळेस विकेटचं पतन होत आहे, काठी काढली आहे. त्रिफळासीत होत आहेत फलंदाज अभि मोडक. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले, जागा बनवून खेळायचा होता परंतु बॉल समजलाच नाहीये. निघून गेला डायरेक्ट यष्ट्यांवरती प्रहार. अक्की मानेचा हा बॉल हुक केलाय. फटका भरपूर चांगला, बॉल इथे निघून जाईल अगदी वेगाने. एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावेंसाठी चौकार. हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, सुमसान इलाका. बॉल इथे निघून गेला. आणखीन एक लागोपाठचा लगातारचा दुसरा दमदार चौकार प्रसाद सुर्वेच्या बॅट मधून येतोय. आयवा कॅच चे गॉगल इथे आले मुख्य व्यासपीठावरती. जो प्रेक्षक, जो खेळाडू ही कॅच पकडेल त्याला मात्र गॉगल इथे दिला जाईल, परंतु जो खेळाडू लीग स्पर्धा खेळतोय त्याच्यासाठी हे पारितोषिक नसेल. धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटने. आता मात्र क्षेत्ररक्षक सूरज पवार आहे तिथे. चांगली बिल्डिंग.
फटका चांगला आहे, भरपूर चांगला फटका. 6 धाबींसाठी आता मात्र षटकार आला प्रसाद सुर्वेच्या बॅट मधून. धावफलक 6 ने पुढे सरकला जाऊन पोहोचला 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ताकद, पुरेपूर ताकदीचा उपयोग करत असताना पायामधला बॉल खेचून मारला प्रसाद सुर्वेने. बॉलला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. पूर्णपणे ताकदीने गॅप शोधला. गॅप मध्ये बॉलला ढकललं, दिशा दिली, सरकवलं. हा देखील बॉल डीप पॉइंटला आता मात्र निघून गेला. 4 धाबींसाठी पुन्हा एकदा प्रसाद सुर्वेच्या बॅट मधून चौकार येतोय. अक्की मानेवरती कड्यातले कडे प्रहार होत आहेत. चांगल्या फलंदाजांना थांबवणारा अक्की माने आता मात्र प्रसाद सुर्वे विरुद्ध गोलंदाजी करत असताना महागडा ठरतोय. आणखीन एक धीम्या गतीचा बॉल, फटका नाही बसलेला. लॉंग ऑनला हा बॉल निघून गेला. पुन्हा एकदा 4 धाबींसाठी चौकार. प्रदीप दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण सन ग्लासेस इथे देऊयात. पहिला एवा कॅच जो कुमारने पकडला आणि कुमारला इथे पारितोषिक आपण देतोय. सन ग्लासेस. धावफलक नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 30 धावा धावफलकावरती. 18 मध्ये अजूनही 28 करायचे आहेत. 18 चेंडू 28 धावा बनवायचे आहेत. विठलाई देवी प्रतिष्ठान या टीमला 18 बॉल मध्ये अजूनही 28 धावींची गरज आहे. निलेश सावंत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता निलेशला करावी लागणार आहे. निलेशचा हा बॉल बराच बाहेर होता, भरपूर बाहेर. पंच इथे नाकारतील. नो डाऊट इट इज अ वाईट बॉल. फटका हा देखील चांगला आहे. हवेमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल अगदी आरामामध्ये निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. वेलकम अजित दादा पवार, आपलं स्वागत आहे. कालच्या दिवसापासून एक मुख्य भूमिका या स्पर्धेसाठी त्यांनी बजावली. त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आहे, म्हणजेच स्कोरर म्हणून काम पाहतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तुमचं देखील खूप सारं आभार आणि आपलं स्वागत आहे. हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावेल. दूरवरून आलाय अजय. बॉलला नाही अडवू शकले, नाही पकडू शकले. बॉल जमिनीवरती आदळला आणि तोपर्यंत धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या 2. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षक जर का पाहिलं तर थोडेसे उशिरा आले आणि तोपर्यंत चेंडू आदळला. लोअर फुल टॉस होता. पायामधला बॉल बनवून मारलाय स्क्वेअर लेगला. बॉलला दिशा दिली, बॉल निघून गेलाय. किती धावेंसाठी निघून गेला हा बॉल आपण पाहूया तिथे. 4 धावेंसाठी हा बॉल निघून गेला एका टप्प्यानंतर सीमारेषेच्या बाहेर.
सनी नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग साठी. अनिल बास झाल्यानंतर सनी लगेच येतोय. फटका अप्रतिम आहे, जागेवरून खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, कॅच इथे ड्रॉप होते. साधा सोपा झेल नाही पकडू शकला, अरविंद तिथे तैनात होता. अगदी शेवटी बॉल हातामधून निसटला. एक धाव या फटक्यावरती जरूर मिळाली. फुलटॉस बॉलला दिशा दिली, एक कव्हरच्या डोक्यावरून बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, लगोलग बॉलला फेकतील. पुन्हा एकदा एक सिंगल. फोर्टी 43च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. बारामध्ये अजूनही 15 बनवायचे आहेत. 12 चेंडू 15 धावा. हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतील, नाही पोहोचू शकणार. बॉल निघून गेला गोशंकी क्षेत्रामध्ये. अजय एकावडे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन फटका उचललाय, क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात आहेत. कॅच इथे सेकंड अटेम्प्टला पकडलाय, सावरलं. पहिल्या अटेम्प्टला बॉल हातामधून निसटला होता, उडला होता, परंतु सेकंड अटेम्प्टला चेंडूला थांबवलं आणि पकडली ही कॅच. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. नेक्स्ट मॅच टीम वैभव रवी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच जायचं आणि त्यांच्यासोबत फाईट करेल संघ. आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत टीम ते मात्र साई इलेव्हन. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि संघ मालक मैदानाच्या आतमध्ये यायचं आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस मॅच कडे जातं. ओल टू कॉम बॉक्स. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 45च्या घरामध्ये. हो, यावेळेस भरपूर वेग होता, त्याला प्रत्युत्तर नाही देऊ शकले. यष्टीरक्षकांनी चोख कामगिरी बजावली. यष्ट्यांच्या पाठीमागे अख्खी माने होता. विकेटचं झालंय पतन. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती देखील अजयच आहे. सोडून दिले बॉलला अजयने, परंतु अजयला हा चेंडू कदाचित नाही ओळखता आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. डॉट बॉल. सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतःच्या फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसला, परंतु एक धाव इथे अगदी वेगाने जोखमीच्या जोरावरती पूर्ण केली. एक सिंगलने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 46च्या घरामध्ये. 46 धावा धावफलकावरती. फटका हवेमध्ये, उंच आहे, एलिव्हेशन भरपूर जास्त या बॉल वरती. आता चुकी झालेली नाहीये. हा देखील झेल सेकंड अटेम्प्टला पकडलाय. पहिल्या प्रयत्नात कुठेतरी बॉल निसटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नाला सावरलं
आणि पकडली ही कॅच. सनी मैदानाच्या बाहेर जातील. नवीन फलंदाज सतीश साळुंखे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सहा मध्ये 12 करायचे आहेत. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अरविंद. सोडून दिलाय, नाही चालणार हा बॉल. दिशा खराब आहे. वेलकम सचिन साहेब देसाई, आपलं स्वागत आहे वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. कार्याध्यक्ष आहेत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यरत कमिटी मेंबर, आणि ज्यांचा प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये एक सिंहाचा वाटा राहतो आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणारं एक दिलदार व्यक्तिमत्व सचिन साहेब देसाई यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पप्पू पाटील मुकादम हे देखील आहेत आधारस्तंभ. पाटण तालुक्यातील खेळाडूंच्या पाठीचा काना आणि मोठमोठे प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठीच निर्माण करून देत असतात हे व्यक्तिमत्व. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वॉड फिल्डिंग सुपर, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. रतन होता तिथे, पूर्णपणे फ्लाइंग जेट उडी मारली होती रतनने आणि त्यानंतर बॉलला ढकललं मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या धावा रोखल्या तिथे, धावा अडवल्या. अलॉंग द ग्रास क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट इथे होतोय. सूरज पवारचा डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण समीकरण आता पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2026 मध्ये. नेक्स्ट मॅच साईश 11 कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल संघ टीम आपण बघणार आहोत. ती मात्र 3 मध्ये 7 करायचे आहेत. सुजय कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 3 चेंडू 7 धावींची गरज आहे. हा बॉल हवेमध्ये अक्कीमाने चुकी करणार नाहीये. अप्रतिम झेल यष्ट्यांच्या पाठीमागे. आता ज्या खेळाडूवरती विश्वास होता, भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, तो खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. म्हणजेच सतीश साळुंखे मैदानाच्या बाहेर जातील. महत्वपूर्ण खेळाडू, मुख्य खेळाडू, संघामधील एक मजबूत खेळाडू म्हणून त्याच्याकडे प्रत्येक जण पाहत होता. परंतु आता ज्यावेळेस संघाला गरज होती त्यावेळेस आपले विकेट गमावून बसले. आता 2 मध्ये करायचे आहेत 7. 2 बॉल आणि 7 ची गरज आहे. 12-15 ची मॅच इथपर्यंत येऊन पोहोचले. 12 मध्ये 15 बनवायच्या होत्या आणि ही मॅच आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन थांबले. 2 मध्ये करायचे आहेत 7. कौतुक करावं लागेल गोलंदाज अजय आणि गोलंदाज अरविंदचं. इथपर्यंत हा सामना घेऊन आलेत. किरण आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किरण मोडक आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आज संधी मिळाली आहे. फटका तर अप्रतिम आहे, उंच आहे, हवेत आहे, लांबे निघून गेलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. काल हाच खेळाडू आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये 12वा खेळाडू म्हणून काम पाहत होता. परंतु आज संधी मिळाली. शेवटच्या 2 बॉलवरती 7 धावा करत असताना आणि पहिल्याच बॉलवरती पठ्ठ्याने षटकार ठोकलाय. आता 1 मध्ये बनवायची 1.
सामना बरोबरीत चाललाय. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. काय फटका होता, आत्मविश्वास भरपूर होता त्या फटक्यावरती. एक बॉल एक रन. सामना बरोबरीत सुटल्या. सुपर ओव्हर खेळवली जाईल. काय घडेल काय बिघडेल. फटका अप्रतिम आहे, हवेत निघून गेलाय. हवी होती एक आणि मिळवल्या 6. किरण मोडकने संपवलाय हा सामना. दादा खेळाडू या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 7 धाव्यांची गरज असताना दोन्ही बॉल वरती षटकार ठोकलेत. तुम्ही किती बॉल खेळला ते महत्वाचं नाहीये, तुम्ही कमी बॉल मध्ये धावा किती बनवल्या हे भरपूर महत्वाचं आहे. 2च बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळायला मिळाले आणि दोन्ही बॉल वरती षटकार ठोकून ही मॅच इथे संपवली आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो चेक. नेक्स्ट मॅच लगेचच या आपण करतो. टीम संघ मालक आणि कॅप्टन टॉस साठी आपण लगेचच यायचं. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस माननीय सन्माननीय आदरणीय आपण सचिन देसाई यांना विनंती करेल की तुम्ही यायचा टॉस साठी आपण नेक्स्ट मॅचचा आपण तुमच्या हस्ते नाणेफेकीतून करणार आहोत. माननीय सन्माननीय आदरणीय अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली मेहनत. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करतोय. तर टीमचे कॅप्टन या प्रसाद लगेचच यायचा. एका बाजूला टीम साईशा 11 जय दादा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच कॅप्टन यायचं. अतिशय चांगलं क्रिकेट माननीय सन्माननीय आदरणीय. काय कमवलं अध्यक्षानं, तर अध्यक्षानं हे कमवलं. व्यक्ती भरपूर कमवलं. अध्यक्षानं भरपूर चांगलं काम केलं. अध्यक्षानं आतापर्यंत एवढं मोठं व्यासपीठ